नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईप्रोजे यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी कात्रज घाटामध्ये थांबलेलो आहे। इथूनच पुढे मी जाणार आहे केतकावळ्याच्या बालाजी मंदिराला, जी की आंध्र प्रदेशातील हुबेहूब प्रतिकृती मानली जाते तिरुपती बालाजी मंदिराची। त्यामुळेच या मंदिराला प्रति बालाजी मंदिर म्हणून पण ओळखले जाते। चला तर मग पूर्ण मंदिर एक्सप्लोर करूया। इथून उन्हाळा चालू असताना पण कात्रज घाटात व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती हिरवळ आहे अजून पण, खूपच सुंदर दिसते, खूपच सुंदर। केतकावळ्याचे बालाजी मंदिर हे पुणे सातारा हायवेच्या अगदी जवळ, पुण्यापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात आहे। मित्रांनो, पाहू शकता आता मी मंदिराच्या एंट्रन्स रोड जवळ आलो आहे। तर मित्रांनो, मंदिरात आताच पोहोचलेलं, गाडी पार्क केली आहे। मंदिराच्या जवळच आपल्याला 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी मोठी प्रशस्त पार्किंग पाहायला मिळते। पार्किंग पासून पुढे आल्यावर इथे चप्पल स्टँड आहे। इथे 1 रुपया पण घेतला जात नाही। काही लोकांना माहित नसतं, मग ते झाडाखाली वगैरे चप्पल सोडून जातात, पण तुम्ही असं नका करू। इथे एक प्रोसिजर असते मित्रांनो, तुम्ही मंदिरामध्ये आहे ना फोन घेऊन नाही जाऊ शकत, तुम्हाला फोन बाहेर जमा करावा लागतो। फोन किंवा कॅमेरा तुमच्याकडे जे असेल ते। या ठिकाणी मंदिरात जाण्या अगोदर आपला मोबाईल जमा करावा लागतो। त्या बदल्यात तुम्हाला एक टोकन दिलं जातं आणि मग दर्शन घेऊन आल्यावर टोकन देऊन आपला मोबाईल रिटर्न घ्यायचा, हे लक्षात ठेवा। बाहेरूनच मंदिराकडे पाहिल्यावर लक्षात येतं की हे मंदिर खरंच खूप भव्य आहे। इथून आपल्याला दर्शन घेण्यासाठी जावे लागते। मुख्य मंदिरात जाण्यासाठी आपल्याला या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून यावे लागते। पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालून आल्यानंतर तुम्हाला मंदिरासमोर असलेल्या गोपुरम मधून आत सोडले जाते। गोपुरम म्हणजे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार। दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये मुख्य मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यासाठी जी भव्य आणि उंच प्रवेशद्वारे बांधली जातात त्यांना गोपुरम म्हटले जाते। याच्यावर पहा किती सुंदर नक्षीकाम केले। वेगवेगळ्या देवांच्या, यक्षांच्या आणि आपल्या पौराणिक कथांमधल्या सुंदर मूर्ती तुम्हाला यावर पाहायला मिळतील। मंदिरात मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे आपण भेटूया दर्शन झाल्यावर। मित्रांनो, माझं दर्शन तर खूप मस्त झालं। काही गर्दी नव्हती, फक्त 5 ते 10 मिनिट लागले। मंदिराच्या आतमधील भागाबद्दल बोलायचं झालं तर मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे। इतक्या सुंदर पद्धतीने ही लोक मंदिर मेंटेन करतात, खरंच बघून छान वाटलं। मुख्य मंदिरातील बालाजींची मूर्ती तर खरंच खूप सुंदर होते। मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही की आपण पुण्यात आहोत, कारण एक ना एक दिसणारी गोष्ट साऊथ इंडियन कल्चरचा फील देत होती। तर मित्रांनो, हे बालाजी मंदिर अगदी सेम आहे तिरुपती बालाजी मंदिरासारखंच। कारण जेव्हा 1996 ते 2003 या कालावधीत या मंदिराचं बांधकाम चालू होतं, तेव्हा तिरुमला तिरुपती मंदिर देवस्थानमच्या गायडनुसारच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। आणि एवढंच नाही तर हे मंदिर बांधण्यासाठी लागणारे दगड आणि कारागीर हे कांचीपुरम येथून बोलवण्यात आले होते। मंदिर परिसरात आपल्याला छोटीशी मंदिरे देखील पाहायला मिळतात, जसे की श्री वराह स्वामी सनदी मंदिर आणि अजून काही देवतांचे मंदिरे। मंदिराच्या उजव्या बाजूने पुढे आल्यावर हा अन्नदानचा बोर्ड दिसेल, म्हणजेच अन्नप्रसाद किंवा महाप्रसाद। अगदी तिरुपती बालाजी सारखंच इथे सुद्धा आपल्याला महाप्रसाद मिळतो, जो की पूर्णपणे मोफत असतो। तर मित्रांनो, मंदिरातून बालाजींचं दर्शन घेऊन आल्यावर मी इकडं प्रसाद कधी भेटतो ते विचारपूस केली तर ते म्हटले 11:30ला चालू होतं, 11, 11:30ला चालू होतं। तुम्हाला त्यानंतर जोपर्यंत अवेलेबल असतं तोपर्यंत ते भेटून जाईल, बहुतेक संध्याकाळी नाही भेटणार। तर आत्ता असं झालं की प्रॉब्लेम की आत्ता वाजलेत 10, आपल्याला 1.5 तास थांबावं लागेल, त्यामुळं ते थांबणं शक्य नाही। तर तुम्ही पण नीट टायमिंग बघून या, 11 किंवा 11:30ला प्रसाद चालू होतं। जर आत्ता अन्नप्रसाद चालू असता तर आपल्याला इथं खूप गर्दी पाहायला मिळाली असती।
तर मित्रांनो, मंदिराच्या दर्शनाच्या टायमिंगबद्दल बोलायचं झालं तर सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 8पर्यंत हे मंदिर ओपन असतं दर्शनासाठी. पण मित्रांनो, माझं जर ऐकलं तर तुम्ही अर्ली मॉर्निंगचा फायदा काय होईल, तुम्हाला आहे ना मंदिरात दर्शन घेण्यासाठी काहीच गर्दी भेटणार नाही. एकदम शांततेत आणि आरामात दर्शन होईल. माझं फक्त 5 ते 10 मिनिटात दर्शन झालं आहे, त्यावरूनच तुम्ही अंदाज घ्या. बालाजी मंदिराची मला अजून एक गोष्ट आवडली, ती म्हणजे इथे मेंटेन केलेली ग्रीनरी. मंदिराच्या एंट्रन्सपासून ते मंदिराच्या चारही बाजूला अशी सुंदर हिरवळ आहे. यामुळे आलेल्या भाविकांना उन्हापासून वाचण्यासाठी मस्त सावली मिळते. तर मित्रांनो, बालाजी मंदिरातून जाऊन आल्यावर तुमच्याकडे टाईम असेल किंवा तुम्हाला अजून कुठे जायचं असेल तर या मंदिराच्या जवळच नारायणपूरचं दत्त मंदिर आहे, नारायणेश्वर मंदिर आहे, परत नसरापूरचं बनेश्वर मंदिर आहे, परत पुणे बँगलोर हायवेला ते मोठं भव्य त्रिमंदिर आहे, ते पण खूप सुंदर मंदिर आहे. आणि जवळपासच पुरंदर किल्ला आहे, तर तुम्ही या ठिकाणी पण जाऊ शकता. आणि जर तुम्हाला या ठिकाणांचा पूर्ण गायडन्ससोबत व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहू शकता, मंदिरात कसं जायचं, कसं मंदिर आहे. त्यामुळे तुम्हाला खूप सोपं पडेल. चला तर मित्रांनो, आता बालाजी मंदिराच्या बाहेर आलो आहे आपण, दर्शन वगैरे सगळं घेतलं आहे. आता आपण घरी जाऊया. घरी जाता जाता कुठेतरी नाश्त्यासाठी थांबूया आणि तिथंच व्हिडिओ संपवूया. चला. तर मित्रांनो, तुम्ही जर मंदिराच्या आसपासच्या एरियामध्ये किंवा बाहेरच्या रस्त्यावर पाहिले तर आपल्याला ठिकठिकाणी या इंद्रायणी तांदूळचे स्टोअर्स पाहायला मिळतात. मला वाटतं इथल्या शेतांमध्ये ह्याच तांदळाची शेती केली जात असावी. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण पुरणपोळीच्या आमटीसोबत हा भात खूपच छान लागतो. घरी जाण्या अगोदर मी हायवेवरील सुप्रसिद्ध कल्याण बेळे येथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो. साऊथ इंडियनचं मंदिर पाहून आलोय, त्यामुळे ब्रेकफास्ट देखील साऊथ इंडियनचंच ऑर्डर केला. इडली सांबार आणि चटणी, याच्या पलीकडील सुख मला तर माहीत नाही. आणि त्यानंतर थंडगार ताक आणि समोरच्या फॅनची हवा. असं वाटलं इथेच झोपून जावं. तर मित्रांनो, आजचा बालाजी मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी सांगितलेली मंदिराची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट पण करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसह. बाय बाय.